मनी विराजित कंठित सुमनी विराजित कंठित सुमनी विराजित
सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उठा मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोन्या काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठोबार प्रस्तुत हा सेवेसाठी येथील अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी सर्वात श्रेष्ठ जो भक्त आहे ज्याला मौली ज्ञानोबार यांनी ज्ञानी भक्त असं संबोधलेलं आहे त्या ज्ञानी भक्ताचं वर्णन केलेलं आहे आणि या अभंगामध्ये जे काही मी वर्णन करतोय ते आपल्या ब्रह्मलीन मारुती महाराजांचंच वर्णन असं आपण समजावं म्हणजे त्यांनी ज्ञानोत्तर सुद्धा भक्ती सोडली नाही ज्ञानोत्तर अभ्यास सोडला नाही अशा महात्म्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबार यांनी या अभंगामध्ये केलेलं आहे यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू आजची ही जी कीर्तन सेवा आहे ही कीर्तन सेवा आपले माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात यांच्या जयंतीच्या निमित्तानाची ही कीर्तनाची सेवा आहे त्यांच्याविषयी बरंच सांगण्यासारखे मागे अनेकदा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या सोहळ्यामध्ये मी त्यांच्याविषयी सांगितलं असा एक महात्मा की ज्या महात्म्याने आपलं परिपूर्ण जीवन संप्रदायाला समर्पित केलेला असा हा महात्मा आपल्यामध्ये होऊन गेला त्यांच्या जीवनामध्ये दुसरं ध्येय काहीही नाही फक्त संप्रदायाची सेवा करणं हीच ज्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे असा महात्मा की सर्व काही सुखसोयी सगळं सुखी जीवन सोडून सुद्धा म्हणजे परमार्थाला कोण लागतो साधारणपणे तर असा एक साधारणपणे आपल्याला प्रवाद दिसून येतो की तरुण लोक काही लागतात परमार्थाला पण ज्यांचं कुठे काही चालतच नाही आळंदीला कुठला मुलगा येतो शाळेत घातलं नापास केला आला नोकरी लावलं नोकरी सोडून दिली धंदा लावला बुडवला मग आता कुठे चालत नाही पाठवा आळंदीला आणि साधारणपणे परमार्थामध्ये प्रवृत्त कोण होतं जे रिटायर झालेत आता घरामध्ये ज्यांचं काही काम नाही थोडंसं स्पष्ट शब्दात सांगायचं तर घरातल्या लोकांना जे जड झालेत असे लोक हे परमार्थामध्ये प्रवृत्त होतात परंतु ब्रह्मलीन मारुती महाराज अगदी त्यांच्या बाल्यावस्थापासून तरुण अवस्थेपासून म्हणजे नोकरीला लागायच्या आधी सुद्धा साधकाश्रमामध्ये तीर्थरूप गुरुवर्य महाराजांकडे त्यांनी श्रवण केलं आणि नोकरी वगैरे सगळं व्यवस्थित चालू असताना सुद्धा म्हणजे व्यावहारिक जीवनही व्यवस्थित चालू होतं आणि पारमार्थिक जीवन म्हणजे कीर्तन प्रवचन मान सन्मान हा भरपूर मिळत होता आणि एवढं सगळं मिळत असताना सुद्धा ज्ञान लालसेने आणि ज्ञान लालसा कशा करता पूर्वी कीर्तन करतच होते ज्ञान संपादन करून काय करायचं तर आपल्यासारखी त्यांची ज्ञानलालसा नाहीये तर त्यांची जी ज्ञानलालसा होती ती जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता जे आत्मज्ञान त्या आत्मज्ञानाच्या
ज्यांना लालसेने ते पुन्हा अभ्यासामध्ये प्रवृत्त झाले, अशा महात्म्याची आज जयंती. खरं तर मला याला उशीर झाला, 10:30ची वेळ होती, परंतु आपला जो साधकाश्रमामध्ये यावर्षी माऊली ज्ञानोबारायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं, अवतरणाच्या निमित्ताने 750 वर्षी माऊलींना अवतार घेऊन झाला आणि त्यानिमित्तानं जो आपल्याला नामोत्सव करायचा आहे त्याची एक बैठक आश्रमामध्ये होती आणि त्याच्यामुळे मला याला थोडासा उशीर झाला. तरी सुद्धा जास्त विस्तार न करता अभंगाचा थोडक्यामध्ये परिपूर्ण अभंगाचं चिंतन कसं करता येईल त्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानी भक्ताचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं त्याच्याविषयी विचार सांगितलेला आहे आणि ज्ञानी भक्त आपल्या आयुष्यामध्ये वागतो कसा त्याचा विचार या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला आहे. पहिल्यांदा भक्ताचा विचार करण्याच्या पूर्वी भक्ती म्हणजे काय त्याचा आपण विचार केला पाहिजे. भक्तीविषयी शास्त्रामध्ये बराच विचार आहे, म्हणजे नारदीय भक्तीनुसारही त्याचा विचार आहे. त्याचा श्रीमदाद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्येही विचार सांगितलेला आहे. गरुड पुराणामध्येही भक्तीचा विचार आला. म्हणजे प्रत्येक पुराणानुसार, प्रत्येक आचार्यांच्यानुसार भक्तीची जर स्वरूप आहे, भक्तीची जी व्याख्या ती भिन्न भिन्न पदे प्रकाराने सांगितलं आहे. त्यात महत्वाने जी व्याख्या सर्वीकडे प्रचलित आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तर त्या भक्तीची व्याख्या करताना भक्तीचे श्रेष्ठ आचार्य महर्षी नारद मुनी त्याची व्याख्या करताना करतात, सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा भक्ती. भक्ती कशाला म्हणायचं तर भक्ती म्हणजे ज्याच्या परमप्रीतीचा विषय भगवंत आहे किंवा अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधाने असलेली जी परमप्रीती त्याचं नाव भक्ती. प्रेम म्हणजे काय तर प्रेमाची व्याख्या करता येत नाही. प्रेमने सांगता, प्रेमने बोलता, अनुभव, प्रेमाचा अनुभव घ्यायचा असतो. म्हणून प्रेमाची व्याख्या जर कोणी सांगा म्हटलं तर प्रेमाची व्याख्या सांगता येत नाही. प्रेमाचा काय घ्यायचा, अनुभव घ्यायचा. आणि तुम्हाला एक खरं सांगू, म्हणजे आतापर्यंत सांगितलं ते खोटं होतं असं नाही, खरं सांगायचं झालं तर प्रेम जेव्हा शब्दामध्ये येतं तेव्हा ते प्रेम न राहता ते प्रेमाचं फक्त नाटक होतं. म्हणून सिनेमामध्ये, नाटकामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये जेव्हा प्रेम शब्दात आलं, कुठल्या भाषेत येतं काय येतं ते हे सांगायची जागा नाही, म्हणून जास्त विस्तार करत नाही. म्हणून प्रेम जर शब्दात आलं तर ते प्रेम न राहता ते प्रेमाचं नाटक होतं. मग भक्ती कशाला म्हणायचं तर भक्ती म्हणजे भगवंताच्या विषयी असलेले जे परमप्रेम त्याचं नाव भक्ती. तर परमप्रीती म्हणजे काय तर परमप्रीती म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कोणावर प्रेम नाही. म्हणजे प्रेम आता बराच विस्तार सांगण्यासारखं आहे. आपलं प्रेम कोणावर असतं असा जर आपण विचार करायला गेलो तर एक गोष्ट आहे सगळ्यांना ज्ञात आहे ती माकडीनीची. ती माकडीने ते मक्कडी वगैरे वगैरे. तर त्या ठिकाणी त्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे तर तात्पर्य एवढंच आहे की सगळ्यात जास्त प्रेम आपलं स्वतःवर असतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. बायको का प्रिय आपल्याला अनुकूल आहे म्हणून. बायको जर अनुकूल राहिली नाही तर तो कशाचा विषय होतो हे सांगण्यासारखं नाहीये. जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत तो प्रेमाचा विषय. आणि एकदा थोडी जरी प्रतिकूल झाली की सगळं कुठे चालू होतं कौटुंबिक न्यायालयामध्ये सगळी प्रकरणं चालू होतात. म्हणून पत्नी असो मुलगा असो जोपर्यंत ते आपल्याला अनुकूल आहे तोपर्यंत ते आपल्याला प्रिय. म्हणून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर सगळ्यात जास्त प्रेम आपलं आपल्यावरती आहे. आणि ज्या वेळेला आपलं आपल्यावरती जेवढं प्रेम आहे त्याही पेक्षा जास्त प्रेम आपण भगवंतावर करू तेव्हा त्याला काय म्हणायचं भगवंत हा परमप्रीतीचा विषय झाला. म्हणून आपलं आपल्यावरती जेवढं प्रेम आहे त्याही पेक्षा जास्त प्रेम जर आपण भगवंतावर करू तर त्याचं नाव काय भक्ती. भक्तीविषयी गरुड पुराण काय सांगतं भजयितेश वै धातु सेवायां परिकीर्तितः. तर भज या धातूचा अर्थ काय सेवा. तर भक्ती या शब्दाचा अर्थ काय सेवा. म्हणजे भगवंताविषयीची परमप्रीती त्याचंही नाव भक्ती आहे. भक्ती म्हणजे सेवा असाही त्याचा अर्थ आहे. आणि विवेक चूडामणीमध्ये थोडासा वेगळा अर्थ सांगितला पण या ठिकाणी तो लागू नसल्यामुळे त्याचा आपण विचार करायला नको. म्हणून भक्ती म्हणजे काय तर भगवंताची परमप्रीती म्हणजे भक्ती. हा भक्ती शब्दाचा अर्थ झाला. पुढे भक्तीचे प्रकार किती आहे नवविधानाय बोलिले जे भक्ती.
भक्ती यावे माझे हाती संतजनी. 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या तीर्थरूप गुरुवर महाराजांनी. नवविधा भक्ती नावाचा एक ग्रंथ लिहिले. त्यात 9 भक्ती कशा आहेत? श्रवणम विष्णो हो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या 9विधा भक्ती सांगितलेल्या आहेत. त्याचा आपल्याला विस्तार करायचा नाही. ज्याला कोणाला त्याचा अभ्यास करायचा असेल, चिंतन करायचं असेल, तीर्थरूप गुरुवर महाराजांनी जे नवविधा भक्ती नावाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला 9ही प्रकारच्या भक्तीचा विचार करतो. कीर्तन ही भक्ती आहे बरं का. कीर्तन ही कला नाहीये. हल्ली कीर्तन काय झाली आहे? कला झाली आहे. आणि कलेच्या पुढे जाऊन उपजीविकेचं साधन झालंय. आणि त्याच्याही पुढे जाऊन कीर्तन आहे का लोकनाट्य हे समजेन असं झालंय अशी आवड. पण खरं कीर्तन काय तर कीर्तन ही भक्ती आहे. म्हणून भक्ती ही 9 प्रकारची सांगितलेली आहे. भक्तांचेही प्रकार सांगितलेले आहेत. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. काय गंमत सांगायची, मी नाव नाही घेत तुम्हाला. म्हणजे त्या कुंभमेळ्यामध्ये एका महात्म्याची मुलाखत चालू होती. तर त्या मुलाखतीमध्ये या श्लोकाचा त्या महात्म्याला पदच्छेद सुद्धा करता आला नाही. म्हणजे त्याचा आर्तो जिज्ञा सुरर्थार्थी. अरे आर्तो जिज्ञा काय अर्थ आहे का जिज्ञाला? नाही, जिज्ञासू म्हणजे श्लोक म्हणताना कुठे थांबायचं हेही ज्याला समजत नाही अशा माणसांनी त्या महाकुंभाचं नेतृत्व केलं. नाव मला कोणाचंही घ्यायचं नाही, पण वस्तू सुरार्थार्थी. अरे काय सुरार्थार्थी म्हणजे काय? सुरा म्हणजे काय? दारू. आणि दारू ज्याला लागते, दारूची ज्याच्या इच्छा तर नाव सुरार्थी. असा त्याचा पद्धत का नाहीये? असो म्हणजे कोण कुठल्या पदावर जाऊन बसेल अभ्यासाविना नाही सांगता येत. असो तर भक्तांचे प्रकार सांगताना सांगतात आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकार भगवंतांनी भक्ताचे सांगितले. पहिला आर्तभक्त. आर्तभक्त म्हणजे कोणता? ज्या माणसाला आपल्यावरती संकट आल्यानंतर देवाची आठवण होते तो आर्तभक्त. आपल्याला येते का नाही आठवण? काय जगदाळे महाराज? येते. येत नाही. जोपर्यंत ते संकट आपल्या सामर्थ्यामध्ये आहे, म्हणजे संकट निवारण करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे किंवा आपल्या आवाक्यातलं संकट आहे असं जोपर्यंत आपल्याला वाटतं तोपर्यंत देवाची आठवण येत नाही. ज्याला पहिल्या क्षणात आठवण देवाची येते. म्हणजे संकट आल्याबरोबर प्रथम क्षणात आपल्याला समजा काही संकट आलं तर आपण निवारण करण्याचा प्रयत्न करतो. संबंधी लोकांना सांगतो, अजून कोण राजकीय लोकांना सांगतो, कोणाकडनं जरी नाही झालं तर म्हणतो देवा वाचव. असं नाही सांगतो. आर्तभक्त म्हणजे कोणता? संकट आल्याबरोबर प्रथम क्षणामध्ये ज्याला भगवंताची आठवण होते तो आहे आर्तभक्त. सगळ्यात आर्तभक्तीमध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर माता द्रौपदी ही आर्तभक्तामधली श्रेष्ठ भक्त आहे. पुढे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे काय? काहीतरी मिळावं याच्याकरता तो भगवंताची भक्ती करतो. ध्रुवबाळ आहे. ध्रुवबाळाने भगवंताची भक्ती कशा करता केली? अढळ प्राप्ती करता भगवंताची भक्ती केली. तो अर्थार्थी भक्त आहे. वाढारे संता वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य. म्हणजे काहीतरी मिळावं या संबंधाने जो भगवंताची भक्ती करतो त्याचा आहे अर्थार्थी. आणि पुढे जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काय? ज्ञान प्राप्त व्हावं, आपल्या ठिकाणी असणारं मूल अज्ञान निवृत्त व्हावं, आपल्याला त्या जीव ब्रह्मिक ज्ञानाचा अनुभव यावा किंवा ब्रह्माचा आत्मत्वाने अनुभव यावा याच्याकरता जो भगवंताची भक्ती करतो त्याचा नाव आहे जिज्ञासू. आणि पुढे नानमाप्तमवाप्तव्यम. काही मिळायचं ज्याला शिल्लक राहणे आणि त्याला काही मिळवायचंही नाही अशा प्रकारचा जो भक्त आहे. माऊली फार सुंदर सांगतायत. याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तया ते माथा मुकुट करी. याही वरी म्हणजे कशावरती? ज्ञानानंतर. खरं तर असा जो महात्मा आहे ज्याला जीव ब्रह्मिक ज्ञान झालाय, ज्याला चैतन्याचा साक्षात्कार झाला अशा माणसाला भक्तीची काही आवश्यकता नाही. भक्तीचा उपयोग काय आहे? अंतःकरणाच्या ठिकाणी असलेली जी चंचलता आहे ती चंचलता दूर करण्याकरता भक्ती सांगितलेली आहे.
आणि त्या महात्म्याला ज्ञान प्राप्त झाल्याचा अर्थ काय? त्याच्या अंतःकरणाची चंचलता गेलेली आहे. आणि चंचलता जाऊन सुद्धा जो भगवंताची भक्ती करतो त्याचं नाव आहे ज्ञानी भक्त. आणि हा ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि हा जो ज्ञानी भक्त आहे, ज्या ज्ञानी भक्तांनी भगवंताला सर्वस्व समर्पण केलंय आणि सर्वस्व समर्पण करून ज्याला भगवंताकडनं कशाची इच्छा नाहीये, अशा भक्ताचं वर्णन जगद्गुरु तुकोबाऱ्या अभंगाच्या शेवट. तुका म्हणे जीव असा जो ज्ञानी भक्त आहे, त्या ज्ञानी भक्ताने काय केलंय तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून. आता अभंगाचं म्हणण्याची पद्धत वेगळी आहे, अभंग वाचण्याची पद्धत वेगळी आहे. ज्ञानेश्वरी म्हणायची वेगळी, पारायण वेगळ्या पद्धतीने करायचं. आणि ज्ञानेश्वरी जेव्हा वाचायची असते तेव्हा वाचताना त्याची पद्धत वेगळी आहे. पारायण करताना जिथे दंड आहे, म्हणजे दांडका जिथे आहे तिथं थांबायचं. पण ज्या वेळेला ज्ञानेश्वरी जेव्हा वाचायची असते तेव्हा प्रत्येक दांडक्याला थांबून चालत नाही, कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. तसंच अभंग म्हणताना वेगळ्या पद्धतीने म्हटला पाहिजे, अभंग वाचताना वेगळ्या पद्धतीने वाचला पाहिजे आणि अभंगाचा अन्वय लावताना वेगळ्या पद्धतीने लावला पाहिजे. तर हे जे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तर थांबायचं कुठं? तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती. हे जे ज्ञानी भक्त आहेत, हे ज्ञानी भक्त कसे असतात तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीव भाव देवापाशी समर्पण करून भगवंताला काही मागत नाही. त्याच्याविषयी बराच विचार करण्यासारखा आहे. तर जीव भाव देवापायी ठेवणं म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये असा भाव आहे की दोन प्रकाराने त्याच्या अर्थाचं चिंतन करता येतं. तर जीव आणि भाव हे देवाच्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलंय. तर जीव म्हणजे आपली पूर्ण जीवित्व, जीवन त्यांनी भगवंताला समर्पण केलंय. आणि भाव म्हणजे श्रद्धा, ज्याची भावना ही फक्त भगवंताच्या ठिकाणीच समर्पित केलेली आहे आणि ज्याचं जीवन त्यानं भगवंताच्याच ठाई समर्पित केलेलं आहे. आणि आपलं सर्व जीवन, आपली सर्व भावना, आपली सर्व श्रद्धा त्या भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करून भगवंताकडे काही मागत नाही. आपली गोष्ट थोडीशी वेगळी आहे. आपण लोकांना देतो, पण कधी देतो? काही येण्याची अपेक्षा असेल तर देतो. आता माता वर्गाचा एक महत्वाचा सण आहे संक्रांत. हा सण आहे. तर संक्रांतीच्या सणाला लुटावं लागतं. ते लुटायला काय म्हणतात? वाण. काहीतरी लुटावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. त्या देण्याच्या मागची भावना फार वेगळी आहे. त्याचा
आपल्याला आता विचार करायचा नाहीये. पण एखादी माता दुसऱ्या मातेला देते आणि देताना काय ते 5 रुपये 10 रुपये 20 रुपये काही छोट्या छोट्या वस्तू आहेत. असं जे लुटायचं असतं ते लाख रुपयाचं असं काही नसतं, छोट्या छोट्या वस्तू. पण माता दुसऱ्या मातेला देत असताना काय देते, कधी देते, कोणाला देते, अशाच स्त्रीला ती देते की ज्या स्त्रीकडनं आपण जेवढं देतोय त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं मिळण्याची अपेक्षा आहे. अशा स्त्रीला ते वाण दिलं जातं जिच्याकडनं काही परत येण्याची अपेक्षा नाही, अशा स्त्रीला ते देत नाही. पण हे संत कसे, हे ज्ञानी भक्त कसे, हे ज्ञानी भक्त भगवंताला सर्वस्व देतात, आपलं जीवन त्याच्या चरणी समर्पित करतात. अनेक किंबहुना छत्रपती शिवरायांच्या आपण परिसरामध्ये आहोत, तर छत्रपती शिवराय या स्वराज्याची निर्मिती का करू शकली, तर त्यांच्या ठिकाणी सर्वस्व जीवन समर्पित करणारे, आपली श्रद्धा समर्पित करणारे मावळे त्यांना मिळाले म्हणून. अवतारी होते, एकटेही करू शकले असते. इतिहासाच्या दृष्टीने जर विचार करू शकलो तर त्या मावळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी सर्वस्व जीवन समर्पित केलं होतं. ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा नाममहोत्सव करतो असे आपले मारुतीभाऊ असतील. आपल्या आश्रमामध्ये जो आपल्याला सप्ताह करायचा त्याच्यात आमचं असं आत्ता ठरलं काल परवा की तीर्थरूप गुरुवर महाराज हे ज्ञानदानाच्या किंवा दादांपासून, ब्रह्मलीन दादांपासून, नाना महाराजांपासून हे जे ज्ञानदानाचं निरपेक्ष कार्य हे आपला संप्रदाय सगळा करू शकला. का करू शकला, तर या महात्म्यांची ती जीवनशक्ती होतीच, परंतु त्यांच्या जवळ जीवन समर्पित करणारे काही लोक त्यांना मिळाले म्हणून हा प्रचार प्रसार करू शकले. गुरुवर महाराज अनेक लोक, आमचे ब्रह्मलीन भाऊसाहेब असतील, ब्रह्मलीन मोहनराजे असतील, ब्रह्मलीन मारुती महाराज असतील, या लोकांनी आपलं सर्व जीवन त्यांच्या ठिकाणी समर्पित केलं. म्हणून ज्या महात्म्याने आपलं जीवन त्या भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं आहे, आपली भावना त्या भगवंताच्या चरणी समर्पित केली आणि सर्वस्व देऊन पुढे काय, काही न मागती, काहीही ते मागत नाहीत. दुसरा भाव असा की तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या. जीव भाव म्हणजे काय, जीव आणि भाव असे दोन वेगळे शब्द केले तर सर्वस्व जीवन आणि श्रद्धा असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा जीव भाव म्हणजे जीवपणा. तर तुका म्हणे जीव भाव, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या. म्हणजे काय, तर आपला जो जीवपणा आहे तो जीवपणा देवापायी म्हणजे भगवत स्वरूपी, म्हणजे जीवपणाचा बाध करून जो भगवंत स्वरूपाशी ऐक्य पावलेला आहे. आणि भगवंताशी ज्या वेळेला ऐक्य पावतो तेव्हा काही मागायची वेळ येते का, काही मागायची वेळ येते. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने, अद्वैत वेदांताच्या दृष्टीने जीव भाव देवापायी ठेवून या म्हणजे आपल्या जीवपणाचा बाध करून जे भगवंताशी ऐक्य पावलेले आहेत, भगवंताशी समरस झालेले आहेत, ते भगवंताकडे काही मागत नाही. असा भक्त काय आहे, त्यांनी सर्वस्व भगवंताला समर्पण केलंय आणि भगवंताकडे तो काही मागत नाही. देवाला अवघड वाटतं. आपल्याला बरं आहे, एखादा माणूस आपल्याकडे काम करायला आला आणि साधारणपणे पगार महिन्याच्या शेवटी होतो, 30 दिवसानंतर पगार होतो. 29 दिवस काम केलं आणि 29व्या दिवशी गायब झाला पगार घ्यायच्या आधीच. असा जर आपल्याला एखादा सेवक मिळाला तर बरं, फुकटात काम. आणि एक महत्वाची गोष्ट आपण सांगतो की जगामध्ये सगळ्यात पापाची गोष्ट कोणती असेल तर श्रमाची चोरी करणं हे सगळ्यात पापाची गोष्ट आहे. पैसे चोरणं ठीक आहे, चोरा असा अर्थ नाही, ठीक आहे म्हणजे पैसे चोरा असा अर्थ नाही आहे, पण पैशाची चोरी करण्यापेक्षा श्रमाची चोरी करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणजे एखाद्या माणसाकडनं फुकट काम करून घेणं याच्यासारखं जगामध्ये मोठं पाप नाही आहे. या भक्तांनी भगवंताला सर्वस्व समर्पण केलंय आणि सर्वस्व समर्पण करून तो काही मागत नाही. भगवंताला कसंसं होतं, अरे बापरे ह्यानी मला सगळं दिलं ना, माझ्याकडे काही काही मागत का नाहीये, अशी भगवंताच्या मनामध्ये सतत हुरहुर लागलेली की यांनी मला काहीतरी मागावं, मला काहीतरी यांनी द्या असं म्हणावं. पण हा पठ्य असा आहे की काही मागतच नाही. मग भगवंताच्या मनामध्ये जी लागलेली हुरहुर आहे ती नेमकी काय हुरहुर आहे ते मला तिसऱ्याच्या नसतं. मागण्याची आस, मागण्याची आस, मागण्याची आस, मागे मुखात रे. मागण्याची आस, मागण्याची आस, मागण्याची आस, मागे
लागलेली हुरहुर आहे ती जगद्गुरु तुकोबार आहे. सांगतात काय हुरहुर आहे? मागण्याची आस पाकडे, आणि जर यदा कदाचित त्यांनी काही मागितलं तर चिंतिला रोकडे मनोरथ. इथे शब्द जगद्गुरु तुकोबार फार सुंदर वापरतायत. आषाढभूत नजरेने तो पाहतोय. तर आषाढभूत नजर म्हणजे काय माळीसाहेब माहितीये का? नाही माहिती. आषाढभूत नजर म्हणजे काय सांगतो तुम्हाला. तुम्ही आता गाडी चालवता, जर पुण्यामध्ये मुंबईमध्ये तुम्ही जर फिरायला लागला तर चौकामध्ये सिग्नलला गाडी जेव्हा उभी राहते तेव्हा उभी राहिल्यानंतर 5-50 लोक आपल्यासमोर येतात आणि द्या 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 म्हणतात, मी गरीब आहे असं तसं. म्हणजे भिकारी ज्याप्रमाणे आपल्याकडे पाहतात, कधी आपण काहीतरी त्यांना द्यावं या अपेक्षेने भिकारी आपल्याकडे जसं पाहतात त्या नजरेचं नाव आहे आषाढभूत नजर. म्हणजे हा मला काहीतरी भीक देईल अशा प्रकारची जी नजर, त्या नजरेचं नाव काय? आषाढभूत नजर. हा भगवंत त्या भक्ताकडे पाहतोय. कसं पाहतोय? आषाढभूत नजरेने पाहतोय. साधारणपणे जगतामध्ये या आषाढभूत नजरेचा जर विचार करायला गेलो तर जो मागणार आहे त्याची नजर आषाढभूत असते, पण या ठिकाणी मात्र जो देणारा आहे त्याची नजर आषाढभूत आहे. भगवंताची नजर आषाढभूत कशा करताय की हा भक्त माझ्याकडे कधी काय मागतोय यांनी माझ्याकडे काहीतरी मागावं, अशा प्रकारच्या आषाढभूत नजरेने भगवंत त्याच्याकडे पाहत असतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे. कोणाच्या तोंडाकडे पाहतो? जो मागणार आहे त्याच्या तोंडाकडे. आपण कोणाच्या तोंडाकडे पाहतो? देणाऱ्याच्या तोंडाकडे पाहतो. पण भगवंत कोणाकडे पाहतो? मागण्याची आस पाहे मुखाकडे. आणि यदा कदाचित मी काही मागत नाही, काही मागणे आमचीच वडिलांची सांगत असो किंवा जाणत असो, आमच्या 10 पिढ्यात कोणी कोणाकडे मागितलं नाही. जे दिलंच आहे. साखरे महाराजांची परंपरा जी काय? देणाऱ्याची परंपरा आहे. अन्नदान आणि ज्ञानदान, दानाची आपली परंपरा, आपली काही घेणाऱ्याची परंपरा नाही. बऱ्याच परंपरा आहेत, पण कशा परंपरा आहेत? घेते दाते फार कमी आहेत. तर हा जो भक्त आहे हा भगवंताकडे काही मागणारा नाही, पण भगवंताचीच इच्छा आहे की मी माझ्याकडे काहीतरी मागावं. हा काही मागतच नाही. पण कदाचित या भक्ताने जर भगवंताकडे मागितलं तर चिंतिला रोकडे मनोरथ. हा जो भक्त आहे हा भक्त स्वार्थी आहे, पण त्याचा जो स्वार्थ आहे तो व्यापक आहे. सांगायचे की माणसाने स्वार्थ निवृत्त करण्यापेक्षा स्वार्थाला व्यापक करायला शिकावं. स्वार्थ निवृत्त करणं अवघड आहे, पण स्वार्थाला व्यापक करणं मात्र त्या मानाने सोपं आहे. व्यापक करणं म्हणजे काय? माझं भलं होऊ दे. पहिला स्वार्थ काय? माझं भलं होऊ दे. पुढे माझ्या कुटुंबाचं भलं होऊ दे, थोडा मोठा झाला. अजून व्यापक काय? माझ्या गल्लीचं भलं होऊ दे, माझ्या गावाचं भलं होऊ दे, माझ्या राज्याचं भलं होऊ दे, माझ्या देशाचं भलं होऊ दे, जगाचं भलं होऊ दे. हा काय झाला? स्वार्थाचा. स्वार्थाला काय केलं? व्यापक केलं. म्हणून या ठिकाणी हा मागत नाही, पण मागितलं तर व्यापक स्वार्था करता तो मागतो. जेव्हा भक्त म्हणजे कोणते भक्त? ज्ञानी भक्त. ते ज्ञानी भक्त भगवंताकडे मागताना कसं मागतात? आता विश्वात्मके देवे पोषावे तोषो निबत द्यावे पसायदाने. बराच विस्तार सांगण्यासारखा आहे. म्हणून मागितलं तर कसं मागतात? पसायदानासारखं मागतात. जगद्गुरूच्या शब्दात सांगायचं झालं तर हे दान दे गा देवा
दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगायिना वडी हेची माझी सर्व जोडी. मागताना पसायदानासारखं मग किंवा रामदास स्वामी कल्याण करी रामराया अशा स्वरूपाची मागणी हे संत करतात, हे भक्त करतात. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची मागणी करतात तेव्हा चिंतिल्या रोकडे मनोरथ. भगवंत ती मागणी ताबडतोब रोकडं म्हणजे उधार नाही, ताबडतोब आज आता ताबडतोब इथल्या इथे ती मागणी. बऱ्याच शंका आहे. पसायदानाच्या संबंधाने लोक शंका विचारतात. पसायदान कोणी मागितलंय? मौलीने मागितलंय. कोणाकडे मागितलंय? विश्वात्मक असे श्रीमंत निवृत्तीनाथ त्यांच्याकडे मागितलंय. मागणाराही श्रेष्ठ आहे, ज्याच्याकडे मागितलं तोही श्रेष्ठ आहे. आणि काय श्रेष्ठता आहे? त्या महात्म्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे. थोडंसं चांगल्या मराठीत सांगू का? दानत आहे. काय जे मौली मागतायत ना ते देण्याचं सामर्थ्य त्या श्रीमंत निवृत्तीनाथांकडे. ते मागितलं चांगल्याने, चांगल्याकडे मागितलं, अजून सगळीकडे भांडलं फिरलं सगळं चालू. ते कसं का रोकडं व्हायला पाहिजे ना मनोरथ. कोणी मागितलंय? कशा करतात? व्यापक स्वार्थाने मागितलंय. मग माऊलींचं पसायदान पूर्ण झालं का? नाही झालं हो. जे खळांची व्यंकटी सांडो झालंय. या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अवनी तलावरती अवतरित व्हावी, अवतरित झाली आहे. नामदेव त्यांच्याकडची दासी सुद्धा संत आहे. कोण? जनाबाई ही दासी आहे नामदेवरायांची, ती सुद्धा संत आहे. चोखोबारायांचं कुटुंब, मुलगा मुलगी बहीण मेवणा जावई सगळ्या संत. मग ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अवतरित झाली की नाही झाली? जी मागणी संत करतात, जी मागणी भक्त करतो, कोणता ज्ञानी भक्त करतो, ती मागणी तो भगवंत ताबडतोब परिपूर्ण करतो. त्याच्यामध्ये उधारीचा वायदा वगैरे असं काही नाही. म्हणून चिंतिला रोकडे मनोरथ अभंगाचा संप्रदायपूर्वक भजन करू आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ. मग काय झालंय की ह्यांनी सगळं देवाला दिलं. ज्याला दिलंय तो त्याच्याकडे काही मागावं अशा आशाभूत नजरेने पाहतोय तरी सुद्धा तो काही. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे, जरी झाला संन्यासी तरी 12 वाजता तोंडवाशी मध्यान्हीशी 12 वाजता मध्य संन्यासी झाला, विरक्त झाला, कसाही झाला तरी सुद्धा तो 12 वाजले की प्रत्येकाला जेवायला लागतं. आणि गंमत अशी की फुकट जेवायला मिळत नाही आणि खरंच देऊही नाही फुकट जेवायला. आता हे मायबाप सरकारनी, आता सरकारी सगळं धोरण आहे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. सगळी आपली अर्थव्यवस्था हे वाईट होण्याचं कारण काय की सरकार फुकट देते आणि फुकट देण्याचा परिणाम काय? कामच करायला कोणी तयार नाही ना. प्रत्येकाच्या रेशनला जे पाहिजे तेवढं येतंय, कामच करायला कोणी तयार नाहीये. आणि हे चाणक्य सांगतो,
चाणक्याने जी राजनीती सांगितलेली आहे त्या राजनीतीमध्ये जर संकट आलं तरच फुकट द्यावं, इतर वेळेला फुकट देऊ नये असं चाणक्य सांगतो. कोरोनामध्ये फुकट दिले हे ठीक योग्यच होतं, पण कोरोना संपल्यानंतर थांबवायला पाहिजे ना, अजून देणं चालूच आहे. असं सगळ्या राजकारणाचा भाग आपला तो विषय नाही आहे. मग दुपारी माध्यान्हीला जेवायला पाहिजे, काहीतरी त्याचा उदरनिर्वाह चालला पाहिजे. मग ज्याच्याकडे समर्पित केलंय त्याच्याकडे जर काही मागत नाही तर इतरांकडे हे मागतील का? अजिबात मागणार. असे जे भक्त आहेत ज्यांनी भगवंताला सर्वस्व समर्पण केलंय आणि सर्वस्व समर्पण करून जो भगवंताकडे काही मागत नाही अशा भक्ताचा उदरनिर्वाह, त्याचं रोजचं जीवन कसं चालतं तो विचार तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्याच्या सतर महाराज सांगतात भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व. बराच विस्तार सांगण्यासारखा आहे. भक्त म्हणजे काय, भक्त समागम म्हणजे काय, सर्व भावाने म्हणजे काय, हा बराच विस्तार सांगण्यासारखा आहे. एकेका शब्दाचा पदच्छेद, त्याची व्युत्पत्ती अत्यंत सुंदर आहे, पण विस्तार न करता एक कथा सांगून आपण या चरणाच्या पुढे जाऊ. न सांगता करी सर्व काम, तो भगवंत त्याची कामं सगळी न सांगता करतो. त्याच्याकरता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत मानदेयाई जी होऊन गेली त्या संत मानदेयामध्ये संत परीक्षक म्हणून ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे असे गोरोबा काकांचा दृष्टांत आहे. गोरोबा काकांच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग झाला, बराच त्याचा इतिहास आहे, पण त्यांनी आपले दोन्ही हात तोडून टाकले, कलम केले, जरा शुद्ध मराठीमध्ये तोडले दोन्ही हात. आणि गोरोबा काकांची अवस्था अशी होती की जर त्यांनी मडके गाडगे बनवले, मडके गाडगे बनवून बाजारात नेऊन विकले, विकून जर पैसा आला तरच घरातली चूल पेटायची. काही FDR करून तरी काही ठेवलं नव्हतं, त्यांना काही पेन्शनही नव्हतं, पण काही स्वतः काम केलं तरच त्यांच्या घरातली चूल पेटायची. आणि काही प्रसंगामध्ये त्यांनी आपले दोन्ही हात तोडून टाकलेले आहेत. मग हात तोडून टाकल्यानंतर काही काम नाही, काही मडके गाडगे बनवण्याचा व्यवसाय नाही, विकणं तर दूरच. मग असं जेव्हा झालं तेव्हा गोरोबा काकांच्या घरामधली चूल पेटेनाशी झाली. सगळे त्यांची मुलं पत्नी सगळे उपास, अवघड झालं. आणि जेव्हा भक्ताच्या पोटामध्ये काही नसतं तेव्हा भगवंताच्या पोटामध्ये कावळे ओरडतात. काय, जेव्हा भक्ताच्या पोटात काही नसतं तेव्हा कावळे कोणाच्या पोटात ओरडतात? भगवंताच्या पोटामध्ये. भगवंताच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. भगवंत अस्वस्थ झाले. भगवंत म्हटले हे जे काही चालले हे बरोबर नाहीये, माझ्या भक्ताची अवस्था ही मला बघवत नाहीये.
म्हणून भगवान म्हणाले चलो. निघाले तेरला. आणि तेरला निघाल्याबरोबर माता लक्ष्मी तिथे होती. आणि माता लक्ष्मी भगवंताला म्हणाले, भगवंता मीही येते, कुठे चाललाय? खरं तर आपण बाहेर पडताना घरच्या माणसाने कुठे चालला असं विचारू नये, पण लक्ष्मीने विचारलं कुठे चालला, मला तुमच्यासोबत घेऊन चला. भगवंत म्हणाले, अगं तू मोठ्या घरची लेक आहेस, तुला मी जिथे चाललोय ना तिथे नेणं हे योग्य नाही. तू कोणाची क्षीरसागर का, जो रत्नांचा साठा क्षीरसागर श्रीमंत त्याची तू मुलगी आहेस. त्यामुळं मी ज्याच्या ठिकाणी चाललोय ते ठिकाण तुला नेण्यासारखं नाहीये. म्हणजे सांगा तर कुठे? म्हणजे मी चाललोय गोरोबा काकांकडे आणि मी चाललोय कुंभार होऊन. तुला जर माझ्यासोबत यायचं असेल तर तुला या स्वरूपामध्ये येता येणार नाही. भगवंताला ती माता लक्ष्मी म्हणाली, तुम्ही कुंभार झाला की मी ऑटोमॅटिक कुंभारीण आहे, मला कुंभारीण वेगळं व्हायची गरज नाहीये. दोघेही निघाले, भगवान निघाले, माता लक्ष्मी निघाली. बाहेर आल्याबरोबर त्यांची गाडी पार्क केलेली होती. गरुड महाराज, गरुड म्हणाले, मला तुमच्या सोबत यायचं. अरे बाबा, तुला जर मी नेलं आणि तू नुसती पंखाची जरी फडफड केली तर माझ्या भक्ताचं घर पडून जाईल. अशा माझ्या भक्ताच्या घराची अवस्था म्हणजे नको बाबा. भगवंताला गरुड महाराज म्हणाले, तुम्ही जर कुंभार झाला, आता लक्ष्मीला कुंभारी झाली तर मी गाढव व्हायला तयार आहे. मी गाढव झालोच. म्हणजे गरुडासारखा जो गरुडाची आहे, त्या भगवंताच्या अर्जुनाच्या रथाचं वर्णन करताना गरुडाची आहे जावळीच्या त्या घोड्यांचं वर्णन केलंय. इतका तो सामर्थ्य संपन्न गरुड तो गाढव झाला. हे तिघं आले. आल्यानंतर गोरबा काकांच्या घरी गेले आणि गेल्यानंतर गोरबा काकांना म्हणाले, काका म्हणजे मी परदेश कुंभार आहे, कामाच्या शोधात आलोय. म्हणजे खरं आता आपल्याला गरज आहे, कोणीतरी काम करून झालं तर बरं आहे, पार्टनरशिप करावी, काहीतरी त्याला द्यावं, आपण घ्यावं. म्हटले मी परदेशी कुंभार आहे आणि मला गाडगे मडके चांगले बनवता येतात, काही काम असलं तर सांगा. आणि सगळं चर्चा होत असताना त्या परदेशी कुंभाराने सांगितलं की मला भजनाची आवड आहे. गोरोबा म्हटले, फार छान, दिवसभर काम करेल, संध्याकाळी आपण भजन करू. आणि मग भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. जो आपल्यासारखे सजीव गाडगी मडकी बनवण्यामध्ये पटाईत आहे, तो मातीची गाडगी मडकी कशी बनवेल विचार करा. सुंदर गाडगी मडकी तो भगवान करायचा. आणि माता लक्ष्मी काय करायची तर माता लक्ष्मी त्या गाडग्या मडक्यांवरती सुंदर नक्षीकाम करायची आणि हे सगळे गाडगे मडके त्या बाजारातून विकायचे आणि गोरोबा काकांचा उदरनिर्वाह चालू झाला. म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता खरी. सर्व भगवंताने बोलवलं, भक्तांनी बोलवलं का? भगवंत अजिबात नाही, न बोलवता आले सगळं काम करू लागले. याचं नाव भक्त समागम. समागम फार शृंगारामधला शब्द समागम, पण भक्ती क्षेत्रामध्ये समागम हा शब्द जगद्गुरु तुकोबाराय वापरतात. म्हणजे त्या शब्दाचं वैभव काय ते ध्यानात घ्या. शृंगारिकतेमध्ये न वापरता शृंगारिक शब्द भक्तीमध्ये माऊलींचं हेच वैशिष्ट्य आहे. माऊली श्रीमन निवृत्तीनाथांचं वर्णन करताना परा प्रमेय प्रमदा विलासिया असं शृंगारामध्ये वर्णन करतात. पण वर्णन कोण काय गंमत माहिती का? शृंगारामध्ये कोण बोलतं त्याच्यावरती त्याचा परिणाम काय होतो ते अवलंबून आहे. आपल्यासारखा माणूस जर वैराग्यतेचं जरी बोलला तरी लोकांच्या मनामध्ये विषयासक्ती वाढते. पण माऊलींसारखा जगद्गुरु तुकोबारांसारखा महात्मा शृंगारिकतेमध्ये जरी बोलला तरी विरक्ती वाढते. ते बोलणाऱ्याचं सामर्थ्य. जगद्गुरु ज्याप्रमाणे संत परीक्षक गोरोबा काकांची भगवंतानी सर्व भावांनी सेवा केली, त्याप्रमाणे कोण्याही भक्ताची कोणत्या भक्ताची जो काही रुपया द्यायचो, काय आवळा द्यायचा आणि कोहळा मागायचा असा भक्त नको आहे. सर्वस्व देवाला समर्पित करून तो भगवंताकडे काही मागत नाही. तो भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व भाम. आणि असा जो भक्त आहे ज्यांनी सर्वस्व समर्पित केल्या, त्याची कोणत्याही प्रकारची इच्छा भगवंत पूर्ण करतो. ते महाराज सतविनारा हे
बाहेर काय करतो साठविला आहे हृदय संपुष्टी संपुष्ट हृदय मुठीत कसं सांगतात आता काय मी अजून खोलून बघितलं नाही ते म्हणजे डॉक्टर लोक सांगतात की आपली मुष्टिका जेवढी तेवढं आपलं हृदय असतं तो हृदयरूपी मुष्टिके म्हणजे मुष्टिकेच्या आकाराचे असलेले जे हृदय त्यामध्ये तो भगवंत राहतो आणि पुढे सांगतात बाहेर धाकुटी मूर्ती उभा व्यवहारामध्ये आपली मुलं सुद्धा आपण सांगू तसे कपडे घालत नाही पण हा भगवंत त्या भक्ताला पाहिजे तसा देह धारण करतो कपडे नाही देह कसा धारण करतो त्या भक्ताला जसा पाहिजे तसा तो देह धारण करतो आपल्या ऐकत नाही मुलं कपडे घाला हे घाला ऐकत नाही धोतर ऐकतच नाही पण तो भगवंत कसा आहे तो भगवंत भक्त जसं सांगेल त्याचे कपडे नाही देह धारण करतो म्हणून बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेल्या रोडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती महाराजांच्या वाढदिवसाच्या जयंतीच्या निमित्ताने झालेली सेवा ज्याच्या राहुळामध्ये आपण ही सेवा करतोय त्या भगवान तपनेश्वराच्या चरणी समर्पित करू झालेली सेवा ही तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या चरणी तीर्थरूप मातोश्री आईसाहेबांच्या चरणी समर्पित करायची या चिंतनामध्ये जे काही योग्य सृष्टी होते सगळं माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे आसुष्टू माझे आपण सरे ज्ञाने ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात योग्य त्याचा स्वीकार व्हावा योग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून त्या सेवेला मी विराम देतो ज्ञानेश्वर
भूमी तपनेश्वर, आपण या भूमीचं जर या ठिकाणी महत्त्व जर पाहिलं तर साक्षात भगवान शंकरांनी या स्थानावरती तप केलेलं आहे आणि म्हणून या स्थानाला पूर्वी तपान असं नाव होतं आणि पुढे तपनेश्वर हे भगवंताला इथं नाव धारण झालेलं आहे. अनेक ऋषीमुनींनी या स्थानावरती तपश्चर्या केलेली आहे आणि याचा उल्लेख आपल्याला जैमिनी नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला जवळ पाहायला मिळतो. या स्थानाचं वैशिष्ट्य दुसरं असं आहे की हे स्थान म्हणजे बब्रुवाहन राजा ही पूर्वी मणिपूर नावाची नगरी होती. बब्रुवाहन राजा म्हणजे अर्जुनाचा मुलगा, त्याचं नाव बब्रुवाहन आणि या बब्रुवाहनाचं राज्य या सगळ्या स्थानावरती इथं होतं. अशी ही मणिपूर नगरी आणि पुन्हा तिचं मंचर असं नाव पुढे झालेलं आहे. अशी पवित्र पावन ही भूमी आणि या भूमीमध्ये अनेक विभूती महात्मे इथे होऊन गेलेले आहेत. यामध्ये ढुमणे गुरुजी असतील, त्याचप्रमाणे परमपूज्य स्वानंद सुखनिवासी घुलेबाबा असतील, त्याचप्रमाणे परमपूज्य श्री गुरु थोरात महाराज असतील. तर गुरुवर्य महाराजांचं या स्थानावरती अत्यंत अशी श्रद्धा होती, कारण गुरुदेव महाराजांचं घर इथून थोड्याशा अंतरावर आहे. म्हणजे इथून जाण्याचा मार्ग हा गुरुदेव महाराजांचा असल्यामुळे गुरुदेव महाराजांची या स्थानावरती म्हणजे असल्यामुळे असं नाही, पण त्यांची उपजतच या तपनेश्वर भगवंतावर फार अशी प्रगाढ अशी श्रद्धा होती. अखंड त्यांचं नामस्मरण तपनेश्वर भगवंताचं चालायचं. त्याचप्रमाणे केव्हाही कीर्तनाला यायचं असेल केव्हाही मंचरमध्ये आल्यानंतर पहिलं तपनेश्वर भगवंताचं या ठिकाणी दर्शन घेणं, वर्षातून एकदा भगवान तपनेश्वराचा अभिषेक करणं, अशी प्रगाढ श्रद्धा गुरुदेव महाराजांची या स्थानावर होती. त्यामुळं परमपूज्य गुरुदेव महाराज गेल्यानंतर मी ग्रामस्थांना विनंती केली, म्हणजे आपल्या निगोटवाडी ग्रामपंचायत असेल किंवा हे तपनेश्वर ट्रस्ट असेल, या सर्वांना मी अर्ज दिला, त्यांना बोलूनही विनंती अशी केली आणि त्या सर्वांनी यामध्ये अनुमोदन दिलं आणि या स्थानावरती गुरुदेव महाराजांची समाधी असावी. परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु यशोधन महाराज यांनी पण यामध्ये मला प्रोत्साहन केलं होतं. आपल्याला आळंदी क्षेत्रामध्ये ती समाधी स्थापन करण्याचं महाराजांनीच सांगितलं आणि त्यांनी सगळं पाठबळ घेऊन ती तिथं आपण स्थापन केली. पुन्हा इथंही त्यांना विचारून आपण ही समाधी इथं स्थापन केलेली आहे आणि ही समाधी स्थापन करून खरोखर आपण 4 वर्ष झालं, पण इथे कोणताही कार्यक्रम वगैरे आपण केला नाही. वास्तविक हा दरवर्षी केला पाहिजे ना. दरवर्षी एक दिवस तरी कार्यक्रम आपण इथं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नुसती समाधी स्थापन करणं फार सोपं काम आहे, परंतु त्याची निगा राखत त्याला आपण जे काही विधी असतील ते आपण पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तत् अनुषंगाने आजचा असलेला हा आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर अशा भक्तिभावामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सकाळी जवळजवळ 60 ते 70 लोक पारायणाला होती, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण आणि आता ही कीर्तन सेवा. तर या कार्यामध्ये अनेक लोकांनी इथं योगदान दिलेलं आहे. प्रथमतः आज आपल्या या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य श्री डॉक्टर यशोधनजी महाराज साखरे यांचा सत्कार या ठिकाणी आमचे नारायण साहेब प्रभू निगोट यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. तरी मी महाराजांना विनंती करतो की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. 5 मिनिटात सर्वांचा वेळ घेणार नाही मी. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय, श्री गुरु थोरात महाराज की जय. त्याचप्रमाणे आजचं अन्नदान या ठिकाणी आजचे अन्नदाते विजय तुकाराम बोत्रे यांचाही सत्कार या ठिकाणी दशरथ थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. तरी त्यांना विनंती आहे की आपण इथे आपला यथोचित सत्कार घ्यावा. बोत्रे. की खरोखर यांच्याबद्दल जर आपण सांगायचं म्हटलं तर वयोवृद्ध आणि तपोवृद्ध
तिथली आरती करून सगळं इथलं व्यवस्थापन करण्याचं काम ते करत आहेत. या जीवनामध्ये इथे सगळं व्यवस्थित या ठिकाणी करण्याचं काम ते आजही करतात. आणि खरोखर खूप मोठी भगवान परमेश्वराची सेवा त्यांच्या हातून घडलेली आहे. आणि नित्य नियम का कधी ते बाहेर कुठे जात नाही, काही नाही, कधी सुट्टी नाही. नियम म्हणजे नियम. 5 वाजता बरोबर ते इथे मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. असे असणारे आपल्या गावचं व्यक्तिमत्व, त्यांचाही सत्कार या ठिकाणी श्री रामचंद्र शिंदे यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. तरी त्यांनी इथे त्यांचा यथोचित सत्कार करायला होईल. दोन रामचंद्र शिंदे झाले बरं का, त्यांना पण तुकाराम श्री सद्गुरु सुशोभीकरण जे मंडळ आहे त्या मंडळाचे या ठिकाणी प्रतिनिधी सर्व शर्मासाहेब त्यांचा सत्कार या ठिकाणी हेमंत अभिमन्यू बांधले यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. तरी बांधलेल्या सर्वांना विनंती आहे की व्यासपीठाकडे या. या ठिकाणी समाधी स्थापन करण्यामध्ये फार मोठा मोलाचा हात आमचे शामराव साहेब यांचा आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्याचा फार मोलाचं आपलं सहकार्य पहिल्यापासून आतापर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला करण्याचं काम ते करत असतात. जय. त्यानंतर विष्णुपंत जगदीश मंगळवार मित्रमंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो इकडे व्यासपीठाकडे या. त्यांचा सत्कार हरभक्तपरायण रमेश महाराज थोरात यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. चला, विष्णुपंत जगदाळे मंगळवार मित्रमंडळाचे अध्यक्ष या इकडे. पुढे 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 या पुढे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण मंडळ यामध्ये बेंडे महाराज आलेत का? म्हणजे एक कौतुकास्पद एक गोष्ट आहे का की ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण रोज मंचरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये चालू असतं. रोज बरोबर सकाळी 7:30 वाजता सुरू होतं, 9 वाजता संपतं. किती दिवस? आजपर्यंत 75 वर्ष झालेत. किती वर्ष? 75 वर्ष 1 दिवस करा नाही. 3 गेला. परंतु इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सगळी मंडळ करतात. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंडळाचे या ठिकाणी नाव विसरलो, शंकर थोरात हे या ठिकाणी आहे. त्यांचा सत्कार इथे साहेब करतील, त्यांनी त्याचा स्वीकार करा. हो संजय मल्हार चिंचपुरे पटनेश्वर सेवा मंडळ व्यवस्थापक त्यांचा सत्कार या ठिकाणी आमचे प्रवीण शेठ बेंदकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. तरी
संजय शेट्टी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं. त्यानंतर स्पीकर सिस्टीम पांडुरंग शेठ निगोट, त्याचप्रमाणे प्रशांत राजगुरू या पद्मेश्वर मंदिराचे पुजारी, श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री गुरु थोरात महाराज या मंदिराचे पुजारी प्रशांत राजगुरू आहेत. चला, त्यांचा सत्कार या ठिकाणी बाळासाहेब जाधव यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. तरी बाळासाहेब शेठ जाधव खेड जय श्री गुरु थोरात महाराज जय श्री राम. या साखरे महाराज संजय घेतला ना चिंचपुरे का? हा आलेत का? बरं बरं चालेल. आज या ठिकाणी आपले भाजपचे शहराचे अध्यक्ष म्हणजे संजय शेठ चिंचपुरे आपल्या संजय शेठ थोरात या ठिकाणी उपस्थित आहे. तरी त्यांचाही इथे सत्कार परमपूज्य गुरुराज महाराजांच्या हस्ते होईल. तरी त्यांना विनंती करतो की मनोगत व्यक्त करायची. थोरात खऱ्या अर्थाने